मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सर्व जनतेला जागतिक योगा दिनाच्या शुभेच्छा। सगळ्यांना योगा दिनाच्या शुभेच्छा। इथे अधिकारी सर्व उपस्थित आहेत। तुम्हाला अजून 2 तास करायचं आहे। आम्ही आलो ना तिकडून पतंजली बाबा रामदेव। तुम्ही आज योगा करत आहात, तुमचा दिवस चांगला जाईल। तुम्ही योगा रोज केला पाहिजे। योगाची खूप जुनी परंपरा आहे। मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला। आज ते काश्मीरमध्ये। स्वच्छ भारत आणि योग हा मोदींनी दिलाय। सर्वांना योगा दिवसाच्या शुभेच्छा। सर्व अधिकारी आणि योगा करतात ते सर्व अधिकारी आज 8:30 ला सुरू केलं ना तुम्हाला अजून 2 तास करायला लागेल। अरे नाही तिकडे 2 तास होता। आम्ही आलो तिकडे पतंजली बाबा रामदेव। म्हणजे आज एकदम फ्रेश मध्ये तुम्ही सर्व काम कराल, कारण योगा केल्यावर माणूस अतिशय फ्रेश राहतो। आणि म्हणून योगा हे आपल्या एक दिवसाचं नाही तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनला पाहिजे। दररोज योगा केला पाहिजे, तर त्याचा परिणाम आपल्या एफिशियन्सीवर नक्की होईल। काम आपल्याकडून चांगलं होईल। जे लोक आपल्याला भेटतील त्यांनाही चांगली सेवा मिळेल, कारण आपलं मन फ्रेश असेल, शरीर फ्रेश असेल। आणि त्यामुळे योगा खरं म्हणजे ही आपली प्राचीन परंपरा, अनेक वर्षापासूनची परंपरा। परंतु खऱ्या अर्थाने बाबा रामदेवजी सारखे लोक पुढे आले आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याला एक वैश्विक रूप दिलं। एक जगामध्ये योगा महत्व आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी पसरवलं आणि त्यामुळे जगभरामध्ये आज योगा डे सगळीकडे होतोय। मोदीजी देखील आता श्रीनगरला योगा डे साजरा करतायत। म्हणजे जिकडे असतील, गेल्या वर्षी परदेश विदेशात होते। म्हणजे योगाचं महत्व जे आहे ते मोदीजींनी पूर्ण जगभराला दाखवून दिलं। कारण स्वच्छतेचं देखील महत्व काय मोदीजींनी 2015 साली लोकांना आणि देशाला दिलं आणि त्याचा कित्ता आपण गिरवतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा हा योगा डे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे होतो। आणि मग सर्व अधिकारी इकडे आहेत आणि आमचा एक मंत्री पण आहे। तू खरोखर करणार आहे ना? आज मंत्रालयाच्या वतीने आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा देतो। योग हा एक काळाची गरज आहे। शरीराला स्वस्थ ठेवायचं असेल तर आपल्याला योग आवश्यक आहे, योगा आवश्यक आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देत असताना करो योग रहो निरोग अशा प्रकारची आपल्याला मी शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। वेळात वेळ काढून आज आपला कामाचा दिवस असताना देखील आपण योग दिवस साजरा करताय आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी आपण अभिनंदन करतो। मनापासून शुभेच्छा। आम्ही पण करून आलोय आता दोघंही तिकडे गेट ऑफ इंडियाला। सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।